हॅलो. नमस्कार. चक्र म्हणजे योगासनातली चक्र, त्याच्या सिरीजमधलं आजचं तिसरं फेसबुक लाईव्ह करतोय. तर आपण पहिल्यांदा आज्ञाचक्राबद्दल बोललो, मग विशुद्धी चक्राबद्दल बोललो आणि आज आपण अनाहत चक्राबद्दल बोलणार आहोत. त्याच्यापूर्वी मला तुम्हाला दोन गाण्यांची झलक ऐकवायची. ती गाणी लक्षात राहिली तर अनाहत चक्र बिघडलं तर काय होतं, त्या सगळ्या भावना त्या गाण्यांमध्ये अगदी छान व्यक्त झालेल्या आहेत. तर ऐकूया ती गाणी. ये महलों ये तख्तों ये ताजियों की दुनिया, ये इंसान के दुश्मन समाजों की दुनिया, ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है। कशियात जुपगाला कशियात जु मादा कशियात जुपगाला मम सुभग शुभ पदाला मादा सुभग शुभ पदाला वसे पादयुग जिथे वसे पादयुग जिथे मम स्वर्ग तेथ राहे मादा स्वर्ग तेथ राहे स्वलोकी चरण हे नसती आ स्वलोकी चरण हे नसती आई और से कांता. तर आपण कुमारजींचं आणि मोहम्मद रफीच्या आवाजातली दोन गाणी ऐकली. अनाहत चक्र जर का बिघडलं, म्हणजे ते जर का अति जास्ती ॲक्टिव्ह झालं, तर आत्ता कुमारजींनी जे गायलेलं गाणं होतं सिंधूच्या तोंडचं, की तो तळीरामा सांगतोय की हिच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढून काढ आणि त्यांना घरात घालव, आणि पद्माकर तिला घरी घेऊन जायला निघालाय आणि तरी ती सांगते की मी घरी येणार नाही, कारण हे चरण जिथे असतील तोच माझा स्वर्ग, आणि स्वर्गामध्ये पण म्हणे जर का हे चरण नसतील तर तो मला नरकासारखा आहे. स्वतःची आयडेंटिटी पूर्ण विसरून जाऊन दुसऱ्यावर प्रेम करणं हे अनाहत चक्राच्या ओव्हर ॲक्टिव्ह स्टेटमध्ये होतं. आता हे चांगलं का वाईट हा वादाचा मुद्दा होऊ शकतो, कारण आपण जर का संतांची उदाहरणं बघितली तर ते असंच निस्वार्थपणाने लोकांच्यावर प्रेम करतात, लोकांच्यावर कृपा करतात. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे अत्यंत स्वार्थी असणं हा असेलच, पण त्याच्यामध्ये प्रेम करण्यासारखं काही जगात उरलेलंच नाही आहे. प्रचंड एकटेपणा येणं हेही अनाहत चक्र बिघडल्याचंच लक्षण आहे. सो ह्या दोन जर का टोकाच्या भूमिका लक्षात ठेवल्या तर आपल्याला कळेल की अनाहत चक्र बिघडलं की नक्की काय होतं ते. तर त्याच्यामध्ये म्हणतात की अनाहत चक्र बिघडलं तर विवेक सुटतो, साक्षेपी विचार करता येत नाही, आणि त्याच्यामुळे जे काय निर्णय घेतले आता ते टोकाचे निर्णय होतात आणि त्याच्यामुळे त्या माणसाला सर्वात जास्ती त्रास होतो. तर ह्याचे काय काय लक्षणं असतात ती बघूया. एक तर हे चक्र हार्टशी रिलेटेड आहे, त्यामुळे हृदय, फुफ्फुसं आणि ब्रेस्ट आणि तिथल्या आजूबाजूचे अवयव ह्या सगळ्यांशी त्याचा संबंध असतो. त्याच्या रोगांवर त्याचं नियंत्रण असतं किंवा त्या रोगांमध्ये याचा भाग असतो. आपल्या इकडे एक गमतीशीर भाग आहे की म्हणजे अनाहत चक्र हे स्त्रियांच्या मध्ये उपजतरित्या जास्ती थोडं ओव्हर ॲक्टिव्ह ठेवलेलं आहे निसर्गाने, आणि ते सुद्धा
पाळी चालू झाल्यापासून पाळी बंद होईस्तोवर ते जास्ती ॲक्टिव्ह असतं. आता त्याचं कारण काय, तर तो जो प्रजोत्पादनाचा काळ आहे तेव्हा मुलांशी म्हणजे जन्माला घातलेल्या मुलांशी निस्वार्थपणाने जोडलं जावं, त्यांची काळजी घेता यावी म्हणून निसर्गाने ही रचनाच करून ठेवलेली आहे. आणि म्हणून जेव्हा रजोनिवृत्तीनंतर हे चक्र नॉर्मल होतं किंवा वीक होतं असं त्या काळात सांगितलं गेलं होतं. आणि त्याच्यामुळे ह्या काळामध्ये म्हणजे पाळी चालू होऊन बंद होईस्तोवर हार्ट अटॅकचं प्रमाण किंवा इतर रोगांचं प्रमाण जे अनाहत चक्रामुळे होतात त्यांचं प्रमाण स्त्रियांच्यामध्ये कमी असतं. आणि म्हणून पाळी गेल्यानंतर हार्ट अटॅकचं प्रमाण स्त्रियांच्यामध्ये वाढायला लागतं असं मॉडर्न सायन्स सांगतं. तर हे असं अनाहत चक्र आहे. आता समजा ते ओव्हर ॲक्टिव्ह असेल तर काय काय होऊ शकतं, तर तुम्ही पाहिलं असेल काय काय वेळा की काही लोकांना प्रेमात पडण्याचं व्यसन असतं. ते सिन्सिअरली प्रेमात पडतात आणि मग ते इतकं प्रेम करायला लागतात की त्या माणसालाही घुसमटून जायला होतं. आणि बरेचदा असं प्रेम हे अल्पजीवी ठरतं आणि मग ती माणसं त्यातनं दुःखी होऊन बाहेर येतात, पण प्रेम करण्याचा स्वभाव काही जात नाही. त्यामुळे ती इनडिस्क्रिमिनेटली प्रेम करत राहतात. नंतर दुसरा ह्या चक्राचं असतं की देर इज समथिंग कॉल्ड द लॅक ऑफ बाउंड्रीज बिटवीन फ्रेंडशिप, बिटवीन लव. तर त्याच्यामुळे होतं काय की अ, तुम्ही कोणाशी काय बोलताय हे बरेचदा कळेनासं होतं. म्हणजे ह्याचं खास उदाहरण असेल तर तो मैं हूं ना म्हणून एक शाहरुख खानचा पिक्चर होता बघा, की त्याच्यामध्ये तो शिक्षिकेवरच प्रेम करणारा एक मुलगा असतो. इन्फॉर्च्युएशन म्हणतात. तसं जर का होत असेल तर त्यावेळेला ते अनाहत चक्र जास्ती स्ट्रॉंग चाललंय असं मानायला जागा असते. त्याच्यानंतर टॉलरेटिंग टू मच. टॉलरेटिंग टू मच म्हणजे एखाद्या माणसाकडनं अपमान होतोय, एखाद्या माणसाकडनं त्रास होतोय, तरीही त्याच्यावर प्रेम करत राहणं इतकं की स्वतःला इमोशनल हायजीन किंवा स्वतःची इमोशनल केअर घेणं हे सुद्धा शक्य होत नाही. मग अशी माणसं एका बाजूनी प्रेम करत राहतात, त्याच्याकरता इमोशनल अटॅक झेलत राहतात आणि त्या अटॅकमुळे शरीरावर जे काही परिणाम होतात ते भोगत राहतात, त्याच्याकरता उपचार घेत राहतात, पण त्यांना कळत नाही की हे प्रेम आपण करू नये. बरेचदा आईचं जे आंधळं प्रेम मुलांच्यावर असतं त्याच्यामुळे मुलांना शिस्त लागणं हे तर लांबच राहिलं, पण मुलं व्यसनी झाली, मुलं वाममार्गाला लागली, तरी त्यांची बाजू घेऊन म्हणजे खास करून तुम्ही जर का हिंदी पिक्चरमधले निरूपा रॉयचे रोल पाहिले तर हे तुम्हाला दिसायला लागेल. तर त्याच्यामुळे हे अनाहत चक्र बिघडलं की ह्या गोष्टी व्हायला लागतात. त्याच्यानंतर ॲक्सेप्टिंग अदर्स विदाऊट एनी डिसर्नेशन म्हणजे कुणाचीही चौकशी न करता तो माणूस फक्त बोलायला लागला की त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकायचा. त्यामुळे फसवले जाण्याची भीती या माणसांच्यामध्ये जास्ती असते. आणि दुसरं म्हणजे ह्या माणसांना कधीही नाही म्हणता येत नाही. त्यामुळे त्यांना कोणीही काही काम सांगितलं ते जमणार आहे किंवा जमणार नाही हे जरी कळत असलं तरी त्यांना नाही म्हणता येत नाही. आणि त्याच्यामुळे ते सगळ्याला होकार देतात आणि स्वतःच त्या वेळांच्या म्हणजे जाळ्यामध्ये गुरफटत जातात आणि त्याचाही त्यांना त्रास होतो. आणि एक को डिपेंडन्सी म्हणून प्रकार असतो. को डिपेंडन्सी म्हणजे काय, तर एखाद्या माणसावर आपल्या इमोशनल हेल्प करता वृथा विसंबून राहणं. आणि हे युजली असं दिसतं की नवरा अल्कोहलिक आहे. सिंधूचं उदाहरण की लोक त्यांना सांगतात की तू आता बाहेर पड इकडनं, पण तरी पण त्या माणसाकडनं केव्हा तरी तो सुधारेल, त्याला काहीतरी मदत होईल आणि तो मला सांभाळून घेईल हे वाटत राहणं. तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो की अ, जगामध्ये फक्त भारतामध्ये नाही असं एक सर्वेक्षण केलं गेलं होतं की जे दारुडे नवरे असतात म्हणजे यंग एजमध्येच दारुडे बनलेले, व्यसनाधीन बनलेले, सोशल अल्कोहॉलिक्स नाही तर अल्कोहॉलिक्स, व्यसनाधीन लोक, तर त्यांचं त्यांचं लाईफ स्टोरी सारखी असते की शेवटी त्यांना दारूला पैसे पुरत नाहीत, त्यांच्या बायका ते काम करत असतात, हे घरी येतात, त्यांच्याकडनं पैसे लुटून घेऊन जातात, त्यांना मारहाण करतात
आणि हे सगळं करून त्यांची युजली लिव्हर डॅमेज होते, लिव्हर फेल होते, कुठेतरी पडतात आणि लवकर मरतात. आता हे झाल्यानंतर ती बाई खरं तर मोकळी झाली. पुनर्विवाह करायचा आहे. भारतामध्ये पुनर्विवाहाचा प्रश्न नव्हता किंवा कठीण होतं, पण परदेशामध्ये पण दिसून आलाय की अशी बाई ही पुन्हा दारुड्याशीच लग्न करते. कारण तिचं आर्ग्युमेंट तिच्या डोक्यामध्ये काय चाललेलं असतं की मला आता ह्याची सवय आहे, मला माहिती आहे कसं हँडल करायचं ते. दुसऱ्या कोणत्या तरी मुलीचं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा मी हे हँडल करीन आणि याच्याही पुढे जाऊन तो माणूस जो आहे त्याला मी प्रेमाने जिंकून घेईन, त्याला परत बोलवीन वगैरे वगैरे वगैरे. तर हे सगळं जे आहे त्याला को डिपेंडन्सी म्हणतात आणि त्याच्यामुळे ते अनाहत चक्र ज्यांचं ओव्हर ॲक्टिव्ह असेल त्यांना स्वतःलाच खूप त्रास व्हायला लागतो. आता हेच जर का अनाहत चक्र वीक असेल किंवा ब्लॉक्ड असेल तर ती माणसं प्रचंड एकटी होतात आणि तुम्हाला सांगून नवल वाटेल की एकटेपणा हा हार्ट अटॅकच्या मागचं सर्वात मोठं कारण आहे आणि त्यामुळे ही माणसं एकटी होतात. म्हणजे फेसबुकवर त्यांचे 2-3 अकाउंट असतात, प्रत्येक अकाउंटला 5,000 फ्रेंड्स आहेत. व्हॉट्सॲपवर त्यांचे 35-35, 40-40 ग्रुप रन करतायत. रोजच्या रोज त्यांचं कम्युनिकेशन चालू आहे, पण हे सगळं कम्युनिकेशन सुपरफिशियल असतं. इथनं काहीच येत नाही. इथे त्यांना माहीत असतं की ते पूर्ण एकटे आहेत. त्यामुळे गर्दीमध्ये एकटेपणा भोगणं हा त्यांच्या नशिबी आलेला म्हणजे भोग आहे, जेव्हा ते अशा रीतीने त्यांचं चक्र ब्लॉक झालेलं असतं तेव्हा. दुसरं म्हणजे सोशल अँझायटी यायला लागते या लोकांना जर का चक्र ब्लॉक असेल तर, आणि खूप लाजाळूपणा वाढायला लागतो या लोकांच्या मध्ये. तर त्यामुळे ते बोलूच शकत नाही, त्यामुळे त्यांना काय हवं ते एक्सप्रेस पण करू शकत नाही. आता दुसरा त्याच्याबरोबरचा गुण आहे की ओव्हरली क्रिटिकल होत जातात ते लोक. आपण जर का मागच्या वेळेचं तुम्ही ऐकलं असेल की विशुद्धी चक्र जरी बिघडलं तरी पण माणसं ओव्हरली क्रिटिकल होतात, अनाहत चक्र बिघडलं तरी ओव्हरली क्रिटिकल होतात. पण दोन ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे. विशुद्धी चक्रामध्ये जो क्रिटिसिझम असतो, जो टीका असते, ती टीका करण्यासाठी टीका असते, तो त्यांचा आपद्धर्म असतो की ते त्यांना करायलाच लागतो. अनाहत चक्रामध्ये जेव्हा माणूस टीका करतो तेव्हा तो हा माणूस मला स्वीकारणार नाही, ह्या माणसाकडनं मला प्रेम मिळणार नाही, हे कुठेतरी त्याच्या मनात बसल्यामुळे तो एक डिफेन्स मेकॅनिझम म्हणून टीका करायला लागतो. तर हा त्यांच्यामधला मोठा फरक आहे. त्याच्यानंतर ही माणसं दीर्घद्वेषी होतात जर का यांचं चक्र ब्लॉक असेल तर. याच्याकरता उत्तम उदाहरण म्हणजे हिंदी सिनेमा पूर्वीचे जर का आठवले तर कोणतरी ठाकूर असतो आणि मग त्याच्या घराण्याला कोणतरी गोळी घालून मारलेलं असतात, मग त्याचा नातू पणतू कोणतरी येऊन त्याचा सूड घ्यायला येतं आणि हे जे सगळं प्रकरण असतं ते. किंवा मी एक उदाहरण पाहिलेलं आहे की एक बाई कुठच्या तरी एका सत्संगाला जायला लागल्या, नंतर त्यांचं म्हणणं असं होतं सतत हसायच्या, काही झालं तरी हसत राहायच्या आणि नेहमी सांगायच्या की म्हणजे क्षमाशीलता हे सर्वात मोठं कौशल्य आहे. आणि त्याच्यामुळे त्या म्हणायच्या की मी नेहमी सगळ्या गोष्टींची लोकांना क्षमा करते, सगळ्या 5 गोष्टी विसरून जाते, आयुष्य पुढचं आहे ते भोगते वगैरे. एकदा केव्हा तरी त्या बोलताना कोणाबद्दल तरी कोणाशी तरी बोलत होत्या, तेव्हा म्हणाल्या की 33 वर्षापूर्वी मी या घरात माप ओलांडून आले तेव्हा म्हणे माझ्या पायाची नखं ही चांगली नाहीत असं माझ्या नंडेनी तेव्हा सांगितलेलं मी विसरलं नाही अजून. कल्पना करा, 33 वर्षापूर्वी हिची नखं चांगली नाहीत हे नंडेनी सांगितलेलं आणि ही बाई म्हणते मी आयुष्यात सगळ्यांना माफ केलं. पण हे त्यांच्या डोक्यात अजूनही टिकून होतं, म्हणजे ते इथून माफ केलेलं नाही. तर हे चक्र ब्लॉक असल्याचं लक्षण आहे. जसं बरेचदा लोक तुम्ही ऐकलं असेल की काशीला जातात आणि एक दुर्गुण सोडून येतात, म्हणजे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर याच्यापैकी एक षड्रिपू सोडून यायचा काशीला, असं एक यात्रेमध्ये सांगितलं जातं. आमच्या गावाला एक गुरुजी होते, ते काशी यात्रेला जाऊन आले. त्यांना विचारलं काय सोडलं तिकडे, तर म्हणे क्रोध सोडला आणि लोभ सोडला. आता झालं काय की गावामध्ये ही बातमी पसरली की त्यांनी क्रोध सोडला, त्यामुळे लोक लगेच, आणि कोकणातलं गाव, लोक तपासायला लागले की क्रोध सोडला का, काय सोडलं गुरुजी, काय सोडलं गुरुजी. शेवटी ते एवढे भडकले, तुम्हाला किती वेळा सांगायचं क्रोध सोडला म्हणून. तेव्हा
एका कोकण्याने त्याला सांगितलं की गुरुजी पूर्ण सुटलेलं नाही, परत जाऊन या. अक्षरशः असं एखादा द्वेष मनात राहणं हे ब्लॉक अनाहत चक्राचं लक्षण आहे. ती माणसं दीर्घद्वेषी होतात, चेहऱ्यावरनं दाखवणार नाहीत, पण त्यांच्या ते पूर्ण लक्षात असतं आणि ते सतत ते भोगत असतात. दुसरं म्हणजे की त्यांना इनॅबिलिटी टू गिव्ह अँड रिसीव्ह हा प्रकार असतो. म्हणजे प्रेमाच्या बाबतीत त्यांना प्रेम करताही येत नाही आणि कोणी प्रेम केलं तर घेता येत नाही. स्तुती करता येत नाही, स्तुती स्वीकारता येत नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांना संशयाला लागतो. आणि अनाहत चक्र ब्लॉक असेल तर खास करून ही माणसं म्हणजे जेलस हजबंड किंवा जेलस वाईफ ज्याला म्हणतात, ते ह्या चक्र ब्लॉक असल्यामुळे व्हायला लागतात. आपण फिजिकल सिम्पटम तर बघितले. आता हे चक्र जर का मला बॅलन्स करायचं आहे, की तुम्ही परत मी सांगेन की तुम्ही डी नॉर्निशचं पुस्तक वाचा, रिव्हर्सिंग हार्ट डिसीज विदाऊट मेडिसिन अँड सर्जरी. त्याच्यामध्ये पूर्णपणाने ह्याच चक्रावर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या आर्टरीजमधले ब्लॉक वितळवले गेलेले आहेत. अशा अनेक गोष्टी होतात जेव्हा हे चक्र आपण बॅलन्स करायला लागतो. तर ह्या चक्राच्या बॅलन्सिंगच्या काय काय युक्त्या आहेत त्या आपण थोडक्यात बघूया. पहिली गोष्ट की लोनलीनेस करेक्ट करायचं आहे. आता मला लोनलीनेस करेक्ट करायचं आहे तर मी काय जाऊन 4 मित्रांच्या घरी जाऊन बसीन की अरे मी एकटा वाटतंय मला, तू ये. असे मित्र आयत्या वेळेला तयार होत नाहीत. मग तहान लागली की विहीर खणता येत नाही. याच्याकरता पहिल्यापासून इन्व्हेस्टमेंट करायला लागते, पेरायला लागतं काहीतरी, माणसं जोडायला लागतात. आणि असं म्हणतात नेहमी की माणसं तोडणं खूप सोपं आहे, पण जोडणं खूप कठीण आहे. एका क्षणात एका बोलण्याने माणसं तुटू शकतात, पण ती माणसं जीवाभावाची होण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतात. तेव्हा लोनलीनेस असा अचानक जाणार नाही आणि लोनलीनेसवर उपाय तर करायलाच पाहिजे. त्याच्याकरता सर्वात उत्तम उपाय आहे की कृतज्ञता हा गुण अंगी बाणवणं आणि आपण ग्रॅटिट्यूड इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ते, की तो व्यक्त करणं रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंवा सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना, की आजच्या दिवसामध्ये मला कोणाकोणाची मदत झाली आणि मी कोणाकोणाला मदत केली. आजपर्यंत माझे आई वडील असतील, निसर्ग असेल, देव असेल, मित्र असतील, नातेवाईक असतील, ज्यांच्यामुळे माझं आयुष्य घडलं, ज्यांच्यामुळे मला काहीतरी फायदा झाला, त्या गोष्टी मी जर का रोज मनात आणल्या तर मी त्या लोकांशी ऑटोमॅटिकली मनाने कनेक्ट व्हायला लागतो. मग ह्याच्याकरता जाऊन थँक्यू सो मच, यू आर अ वंडरफुल पर्सन, यू मेड अ डिफरन्स इन माय लाईफ वगैरे वगैरे काही बोलायची गरज नसते. हे मनामध्ये बोललं तरी पण हे व्हायला लागतं आणि त्याच्याकरता ग्रॅटिट्यूड म्हणतात. दुसरं म्हणजे की हे जे चक्र ग्रज हा जो मनामध्ये असतो त्याला डॉक्टर बी एम हेगडेने एक उत्तम आर्टिकल लिहिलं आहे, त्याला ते ग्रजायटिस म्हणतात, की हा ग्रज मनातनं काढता आला तर. आणि त्याच्याकरता फॉरगिव्ह आणि फॉरगेट हा मंत्र आहे. आणि ह्या मंत्राची गंमत अशी आहे की रोज रात्री झोपताना पाटी कोरी करता आली पाहिजे. मनापासून आज ज्या काही गोष्टी घडल्या त्या मी क्षमा करता आली पाहिजे, विसरायच्या नाही. स्मृती जाण्याची गरज नाही, माणसं ओळखता आली पाहिजेत, पण त्याच्याकरता तो ग्रज मी मनात घेऊन चालण्याची गरज नाही. कारण असे ग्रज मी मनात घेऊन चाललो तर शेवटी ते ओझं मला नकोसं होतं आणि त्याच्यामुळे मला त्रास व्हायला लागतात. सो हे एक लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर हे मनातलं ओझं कसं असतं याच्याकरता एका प्रोफेसरनी खूप छान उदाहरण दिलेलं, की एका मुलाला सांगितलं की ही एक वीट आहे आणि तू ती वीट हातात धरून उभा राहा, तर झेपेल का तुला ते? तो म्हणाला हो झेपेल ना. म्हणून तो वीट हातात धरून उभा होता. ते म्हणाले उभा राहा असाच. एक 15 मिनिटं गेली तर त्याची बोटं त्या दुखायला लागली. बाई म्हणाले अजूनही धरून ठेवते. अजूनही धरून ठेवलं त्यांनी. अर्धा तास गेला, 1 तास गेला आणि त्याच्यानंतर ते वीट त्याला सोसवे ना, धरवे ना. तो म्हणतो हे प्रचंड जड आहे, मला आता होत नाही माझ्याने. त्या म्हणाले हे असं असतं, जेव्हा आपण मनात एखादी गोष्ट धरून ठेवतो तेव्हा ती गोष्ट आपल्या मनात जितका वेळ आपण धरून ठेवू तेवढा आपल्याला तो धरण्याचे श्रम पडतात आणि हे आपल्या लक्षात येत नाही. मी नेहमी सांगतो की माणसं रस्त्यावर एखादा माणूस समजा फिट येऊन पडला तर त्याला मदत का करायची? त्या माणसाला मदत होईल म्हणून नाही किंवा ती मदत करायला गेलं म्हणून त्रास होईल म्हणून नाही. तुमचा जर का स्वभाव असेल की तुम्हाला त्या माणसाला मदत नाही केली तर रात्री झोप लागणार नाही, तर तुम्ही जाऊन मदत करता. हे स्वतः करता आपण करत असतो.
कारण अशा मेमरीज धरून ठेवायची गरज नसते. त्यामुळे ते फॉरगेटमध्ये येतं. फॉरगेटमध्ये म्हणजे लोकांचे नुसते अपराधच विसरायचे तसं नाही, तर सगळ्याच गोष्टी आपल्याला अशा रीतीने फॉरगिव्ह आणि फॉरगेट करायला लागतात. त्याच्यानंतर असतं की आउटडोर ॲक्टिव्हिटीज याचा खूप उपयोग आहे. लोनलीनेस म्हणजे घरात बसून राहणं, ह्याच्यापेक्षा तो माणूस जर का बाहेर गेला तो निसर्गाशी जोडला जातो. त्याच्यामुळे आता तुम्ही म्हणाल की हे करोनाचे दिवस आहेत, तुम्ही कुठे बाहेर जायला सांगताय लोकांना. पण एरवीच्या वेळेला जेव्हा तो माणूस बाहेर जातो आणि मग तेव्हा जे बर्ड वॉचिंग करतात किंवा जे नुसते निसर्गात फिरतात, ट्रेकिंग करतात, तर हे जर का करायला लागलं आणि ऑब्झर्वेशन डोळे उघडे ठेवून निसर्गातलं सौंदर्य बघायला लागलं, तर तिथे आपली कनेक्टिव्हिटी वाढत जाते. त्याच्यानंतर सिंपल अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजे तो श्वास हा मी घेतोय आणि सोडतोय, या श्वासाची जाणीव जरी व्हायला लागली आणि तो श्वास एखाद्या लयीत घ्यायला लागलो आपण, तर त्याच्यामुळेही अनाहत चक्र बॅलन्स व्हायला मदत होते. त्याच्यानंतर हार्ट चक्राची स्पेसिफिक मेडिटेशन्स आहेत. त्याच्यानंतर काही काही आसनं आहेत, जशी भुजंगासन आहे. नंतर हार्ट चक्राबद्दलचं एक गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगतो की हार्ट चक्राकरता म्हणून जी आसनं सांगितलेली आहेत ती सगळी प्राण्यांच्या नावाने आहे. म्हणजे बघा, भुजंगासन आहे, गोमुखासन आहे, गरुडासन आहे, उष्ट्रासन आहे, मत्स्यासन आहे, ऊर्ध्वमुक्त श्वानासन आहे. ही सगळी प्राण्यांची नावं आहेत. फार रेअरली असं सापडेल तुम्हाला एखाद्या चक्राच्या बाबतीत की सगळे प्राणी आहेत त्याच्यामध्ये. तर कदाचित याच्यामधनं असा संदेश असावा की हे जे काय आहे की नुसतं माणसांचीच नाही तर सगळ्या जीवसृष्टीशी कनेक्ट व्हावं. आपल्या इकडे एक म्हणजे पुलंच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी उदाहरण दिलं होतं की अशी एक अवस्था आहे ते माणसाची की सर्वी भूते साम्य आली, सगळ्यांशी मला कनेक्टिव्हिटी दिसायला लागते. आणि हे करण्याचा प्रयत्न करणं, ह्याचं पहिलं पाऊल घेणं, हे सुद्धा हार्ट चक्र बॅलन्स करण्याकरता चांगलं म्हणजे उपाय आहेत. आता याचा मी शेवट सांगतो की मी प्रत्येक चक्राची काही चक्रचित्र तयार केलेली आहेत. म्हणजे काय डोळ्यासमोर आणायचं, तर ह्याच्यामध्ये पहिलं आहे की म्हणजे एकतर तो माणूस भक्त असतो. म्हणजे आजकाल भक्त हा शब्द ज्या उद्देशाने वापरतात ते मी म्हणत नाही आहे. तर माणूस भक्त असतो. मग तो एखाद्या नेत्याचा असेल, देवाचा असेल, माणसाचा असेल, एखाद्या संकल्पनेचा असेल किंवा त्याच्यापेक्षा उलटा बळी जाणारा कोणतरी असेल. प्रत्येक ठिकाणी कळत असताना सुद्धा माणूस बळी जातो. तर हे जे आहे भक्ती आणि त्याच्याकरता बळी जाणं, हे दोन टोकं म्हणजे अनाहत चक्र बिघडल्याचं लक्षण आहे. नंतर अनाहत चक्र जर का बिघडलं तर सळसळ किंवा चपळता ही गोष्ट तिथे लक्षात ठेवायची किंवा खूप हालचाल. हार्ट जर काही झालं तर जसं म्हणतो ना की हार्टला पाल्पिटेशन्स होतात, तर तसं जर का तो माणूस दीर्घद्वेषी असेल तर तो सापासारखा कधी येतो कळत नाही आणि डसून जातो. किंवा दुसरी गोष्ट आहे की तो भीतीने थरथरतो, तसा हा माणूस थरथरत असतो, तो अनस्टेडी होत जातो. त्याच्यानंतर हे चक्र आणखीन एक मजेशीर गोष्ट या चक्राच्या मागे की ह्या चक्राला चक्रा ऑफ युनियन म्हणतात. म्हणजे ज्या माणसाला आता कमर्शियल लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर मर्जर्स, ॲक्विजिशन्स, टेकओव्हर्स, याच्याकरता हे चक्र स्ट्रॉंग असणं जरुरीचं असतं. कारण कोणाला काय पाहिजे आणि कोणाला काय घ्यायचं आहे कोणाकडून हे पक्कं कळतं. जसं अनाहत चक्र स्ट्रॉंग असेल तर माणूस म्हणजे जो शृंगारामध्ये सुद्धा त्याला पुढे त्याची जबाबदारी घेण्याची जाणीव ठेवून तो शृंगार करतो. किंवा स्वाधिष्ठान चक्र जर का आपण बघितलं तर त्याच्यामध्ये तो आनंदासाठी फक्त शृंगार करतो. तर असे फरक आहेत. पण हे जे चक्र आहे ते युनियनचं चक्र म्हणतात. युनियन म्हणजे ट्रेड युनियन्स नाही, तर दोन गोष्टी जवळ आणणारं हे चक्र आहे. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की कोणाकडचे काय गुण आहेत ते जर का चक्र बॅलन्स असेल तर ते एकत्र करून त्याच्यातनं सिनर्जी निर्माण करणं हे सुद्धा ह्या चक्रावर अवलंबून असतं. आणि आणखीन एक म्हणजे की पूर्वजांचा अभिमान बाळगून पण नवीन काहीतरी करणारी जी माणसं असतात त्यांच्यामध्ये हे चक्र खूप स्ट्रॉंग असतं. आता ह्या चक्राकरता बॅलन्सिंग करणं हे जरुरीचं आहे, कारण शेवटी हे बंद पडलं तर माणसाचं लवकर मरण येतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा ह्या चक्राकरता काही म्हणजे वेगवेगळे संगीताचे उपयोग केले जातात. तर ह्या चक्राच्या फ्रिक्वेन्सीज असतात
त्या फ्रिक्वेन्सीमध्ये जर का संगीत बांधलं तर त्याच्यामुळे हार्टवर खूप चांगला परिणाम होऊ शकतो. तसं एक द्विकर्ण ध्वनी म्हणतात की दोन कानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज दिल्या की ज्याची वजाबाकी परफेक्ट येते, ते केलं तरीही हार्ट चक्रावर फायदा होऊ शकतो. आणि आणखीन म्हणजे ह्या चक्राकरता आता सगळ्यांना माहिती आहे की ग्रीन फूड, पालेभाज्या, भाज्या ह्या खाणं हे अत्यंत जरुरीचं आहे. आणि आणखीन एक म्हणजे ह्याच्याकरता एक वेगळा प्राणायाम आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे श्वास सोडताना ज्याला महाप्राण म्हणतात, तो की थोडा झटक्यात श्वास सोडायला लागतो. तर हे काय भानगड आहे? तर मध्ये एक तुम्ही वाचलं असेल की विठ्ठल 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 म्हटलं की हार्टवर चांगला परिणाम होतो. आजकाल जे EECP म्हणून टेक्निक आहे ते, आणि हे जो ठ म्हणतात तो ठ म्हणणं, ला ठ जोडलेला की ठ ठ, किंवा पूर्वीच्या काळात सांगायचे की हार्ट अटॅक येतोय असं वाटलं तर खोका, म्हणजे त्या कॉरोनरीजमध्ये ब्लड सप्लाय वाढेल तुमचा. तर अशा गोष्टी आपल्याला ज्या सभोवतालच्या जगात आहेत त्याही करता येतात. शेवटी सांगतो की एक हार्टची मुद्रा असते की तर्जनी अंगठ्याच्या बेसला आणि बाकी दोन बोटं म्हणजे मधलं बोट आणि अनामिका ही जर का अंगठ्याला टेकवून ठेवली तर त्याचा इकोस्प्रिन सारखा इफेक्ट येऊ शकतो. तुम्हाला छातीत दुखायला लागलं, भले ते गॅसेसमुळे असेल किंवा हार्टमुळे असेल, पण तुम्हाला जर का वाटलं की मला डॉक्टरकडे पोचेस्तोवर वेळ काढायचा आहे, तर ही मुद्रा धरून ठेवली तर ती मुद्रा अतिशय उपयोगी पडते. समजा त्या माणसाला जमत नाहीये तर शेजारच्या कोणतरी अशा रीतीने हात पकडले त्या माणसाचे, तर तो ट्रॅव्हलमध्ये तो डॉक्टरांपर्यंत सुखरूप जाऊ शकतो. तर अशी होती हार्ट चक्राची माहिती. पुढच्या शनिवारी आपण परत 9 वाजता भेटूया. पुढच्या वेळेला आपण मणिपूर चक्रावर बोलणार आहोत. आणि आता तुमचे काही प्रश्न असतील ते विचारा, म्हणजे मी तुम्हाला त्याची उत्तरं देऊ शकेन. तर मी आता इथे थांबतो आणि काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं घेऊया. तुमच्याशी कोणी सतत इन्सल्टिंग वागतंय, त्रास देतंय, ह्यामुळे मनात त्याची भीती, टेन्शन, अँटिसिपेशनने भीती राहत असेल तर काय करायचं? आता एखादा माणूस आपल्याशी सतत इन्सल्टिंग बोलतोय, इन्सल्टिंग वागतोय, तर याच्याकरता आपल्यासमोर 3 पर्याय असतात. एक तर मला क्लॅरिटी पाहिजे की ह्या माणसाला काय पाहिजे याच्यातनं. बरेचदा असं होतं की इन्सल्टिंग बोलणं ही त्या माणसाची नीड असते, त्याला ते बोलल्याशिवाय त्याला मनाला समाधान वाटत नाही. तुम्हाला दुखवण्यापेक्षा त्याला दुखवल्याचं समाधान मिळत असतं. तर असं असेल तर आपण काय करायचं ठरवता येतं. पण बरेचदा म्हणजे याला चॅलेंज द्यायला लागतं, याला ठामपणाने उभं राहून मला काय पाहिजे तेही सांगायला लागतं. आणि तिसरी गोष्ट आहे की ते सोडण्याची धमक पाहिजे. कारण बरेचदा आपण एखाद्या कम्फर्ट झोनमध्ये असतो, नवीन ठिकाणी जायला मागत नाही आणि त्याच्यामुळे आपण ते इन्सल्ट सहन करत राहतो. हे खास करून म्हणजे पूर्वीच्या काळामधल्या बायकांना ह्या गोष्टीतनं फार जायला लागलं होतं की त्यांच्याकडे शिक्षण नाही, त्यांच्याकडे उद्योग नाही, स्वतःचं उत्पन्न नाही, आणि त्यामुळे त्या पूर्ण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये दबल्या गेल्या होत्या आणि त्यांना हे अनुभव सतत यायचे. त्यांना म्हणजे बायगॅमी तेव्हा अलाउड होती, त्यांना सवत यायची आणि तरी त्यांना कुढत राहायला लागायचं. तर ते उठून ठामपणे त्याचा विरोध करणं, त्याच्याकरता जे काही त्रास सहन होतील ते त्रास वर्सेस या इन्सल्टचे त्रास, ह्याच्यामध्ये शेवटी पारडं कोणाचं जड आहे हे ठरवायला लागतं. आणि पहिली स्टेप म्हणजे की रिसोर्सेस कमी असतानाही एक पाऊल पुढे टाकून याच्या पुढे उभं राहणं किंवा क्विट करणं, हेच आपल्याला करता येऊ शकतं. 22 ते 27 आपलं हे सांगा ना, काय चालू होतं? आता आणखीन एक सांगतो की गेल्या 15 ते 20 तारखेपर्यंत आम्ही एक चक्र बॅलन्सिंगवर वर्कशॉप घेतलं, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. तसंच आता 22 ते 27 पर्यंत पण वर्कशॉप आहे, ज्याच्यामध्ये चक्रांबद्दलची वेगवेगळी माहिती आणि त्याच्याकरता ते बॅलन्स करण्याकरता लागणारे उपाय हेही सांगणार आहोत. ते जर का तुम्हाला जॉईन करावंसं वाटलं तर फेसबुकवर लक्ष ठेवा, तिथे आम्ही कसं जॉईन करायचं, काय जॉईन करायचं ते लक्षात ते मांडणार आहोत, तिकडे ते सांगणार आहोत. सो हॅव अ ग्रेट वीकेंड.
थँक्यू सो मच. आणि टुमॉरो इज योगा डे. आणि आणखीन एक उद्याला योगा डे आहे, तेव्हा प्रत्येकाला सगळ्यांनाच योगा डेच्या शुभेच्छा. आणि उद्याचा रविवार तुमचा असा योगपूर्ण आणि अत्यंत आनंदी जावो अशी अपेक्षा करून मी हे फेसबुक लाईव्ह संपवतो.